शनिवारवाड्यामध्ये बेवारस बॅग आढळलेली आहे आणि पोलिसांकडून शनिवारवाडा यामुळे रिकामा केला गेलाय। बॉम्ब शोधक पथक वाड्यावर दाखल झालंय आणि बेवारस बॅगची आता तपासणी सुरू आहे। बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। तर शनिवारवाड्यामध्ये ही बेवारस बॅग आढळलेली आहे आणि पोलिसांकडून आता त्याचा तपास सुरू आहे। शनिवारवाडा रिकामा करण्यात आलेला आहे पोलिसांकडून आणि श्वान पथक सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत बॉडीगार्ड सुद्धा आहेत आणि पोलिसांकडून आता तपासणी केली जाते। बॉम्ब शोधक पथक सुद्धा या वाड्यावर दाखल झालंय आणि बेवारस बॅगची तपासणी सुरू आहे। या बॅगमध्ये काय आढळतंय याची तपासणी केली जाणार आहे। बातमी आपण पाहतोय पुण्यातनं। अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती मिळतीये? पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे का? बॅग कोणाची आहे? बॅगमध्ये काय आहे? काय समजतंय का? ज्ञानेश्वर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपण पुन्हा पोहोचण्याचा प्रयत्न करूया, आणखी अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करूयात। पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय। शनिवारवाड्यामध्ये ही बेवारस बॅग आढळलेली आहे। पुन्हा जात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पोलिसांचं पथक तर तिथे गेलेलं आहे, शोध सुरू आहे, तपास सुरू आहे, काही अपडेट्स मिळत आहेत? कोणाची बॅग आहे? शनिवारवाड्याच्या परिसरातून एक बेवारस बॅग आढळल्याचा जो फोन कॉल होता तो पोलिसांना प्राप्त झालेला होता, कंट्रोल रूमला आलेला होता। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक जे आहे ते शनिवारवाड्यामध्ये दाखल झालं, तपासणी केली गेली। शनिवारवाडा पूर्ण निर्मनुष्य करण्यात आला, लोकांना तिथून बाजूला जायला सांगितलं होतं। बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून डॉग स्क्वॉड देखील त्या ठिकाणी आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळते की तपासणी जी आहे ती शनिवारवाड्याच्या सगळ्या परिसराची केली जाते आहे। पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी येत असतात आणि अशा ठिकाणी लोकांची वर्दळ, लोकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी शनिवारवाड्यात अशा पद्धतीनं एक फोन कॉल कंट्रोल रूमला आल्यानंतर जी सगळी यंत्रणा आहे त्या ठिकाणी पोहोचलेली होती। जी संशयित बॅग आहे ती बॉम्ब शोधक पथकानं ताब्यात घेतलेली आहे। आणखी कुठल्या परिसरात काही संशयास्पद वस्तू आहे का याचा तपास बॉम्ब शोधक पथकाकडून केला जातोय। जे पर्यटक आहेत जे शनिवारवाडा पाहण्यासाठी आले होते त्यांना शनिवारवाड्याच्या काही मीटर दूर अंतरावर उभं करण्यात आलेलं आहे। साधारण पुढचा एक तास सगळा तपास चालणार आहे। पुणे पोलीस त्या ठिकाणी दाखल आहेत, बॉम्ब शोधक पथकाचे लोक त्या ठिकाणी दाखल आहेत, अग्निशमन दलाचे लोक, जवान देखील त्या शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। जो तपास आहे या सगळ्या संशयित बॅग सापडल्याच्या अनुषंगानं तो सध्या सुरू आहे। नक्कीच, आणि या तपासामध्ये आणखी काय माहिती समोर येते अपडेट घेत राहू। ज्ञानेश्वर, धन्यवाद। तर बॉम्ब शोधक पथक सुद्धा शनिवारवाड्यावर दाखल झालेला आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे। कंट्रोल रूमला फोन आला होता आणि त्यावरूनच ही बेवारस बॅग आढळली आहे, त्याचा शोध अधिकचा पोलीस घेत आहेत।